नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी सुरू आहेत. महापालिका निवडणुकी आहेत, त्यानिमित्ताने राजकारणाला वेग आला आहे. अनेक जण इकडून तिकडे जात आहेत, तिकडून इकडे येत आहेत. गोंधळाचं वातावरण आहे. परंतु काहीतरी भयंकर मोठं होणार याची लक्षणं आहेत. भूकंपापूर्वीचे हादरे बसू लागले आहेत. 20 वर्षानंतर, तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत बसले आहेत. ठाकरे बंधू मिळून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. तिकडे पवार काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे देखील पुन्हा एकत्र येत आहेत. हे संकेत तसेच मिळत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार यांनी युती केली आहे. काका पुतण्याची युती आहे. युती करून लढतायत आणि कुणाच्या विरुद्ध लढतायत? भाजपच्या विरुद्ध फाईट आहे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये. त्यामुळे राजकारण प्रचंड तापलं आहे. म्हणजे ही काकाची डिप्लोमसी आहे की काही परिस्थितीमुळे काका पुतणे पुन्हा एकत्र आले? नेमकं तातडीने काही कळायला मार्ग नाही. परंतु हे काका पुतणे एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे की काय होणार पुढं. खरंच काका पुतणे एकत्र आले आहेत का? सुरुवातीला ते आले अशा बातम्या होत्या. नंतर कोणत्या चिन्हावर लढायचं यावरून काका पुतण्यामध्ये वाद झाला. घड्याळ की तुतारी, त्यामुळे युती फिसकटली. पण नंतर पुन्हा 2 दिवसांनी बातमी आली की दोघं एकत्र आले आहेत, एकत्र लढत आहेत. काकाच्या मनात नेमकं आहे काय? म्हणजे शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? म्हणजे अजितदादांना काय वाटते? म्हणजे काय खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का? याबद्दल विचारलं असता अजित पवार हे पॉझिटिव्ह दिसत आहेत. अजित पवार म्हणाले की आम्ही अजून तो विचार केलेला नाही. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. रोज निवडणुकीचं काम करावं लागत आहे. त्यामुळे या बाबतीत आम्ही सध्या विचार केलेला नाही. पण साधारण खालचे कार्यकर्ते समाधानी आहेत. म्हणजे काका पुतणे एकत्र आले यामुळे कार्यकर्ते समाधानी आहेत असं अजितदादांना सांगायचं आहे. दादा म्हणतात की कार्यकर्ते समाधानी आहेत एवढं मला पाहायला मिळालं आहे. राजकीय जीवनात काम करत असताना माझं एवढंच सांगणं आहे की राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतं. कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कायमचा मित्र नसतो. यावरून काय ओळखायचं ते ओळखा. म्हणजे अजितदादा म्हणतात काय ओळखायचं ते ओळखा. म्हणजे आता काय ओळखायचं? आता प्रश्न असा आहे की दोन काका पुतणे एकत्र येतीलही, पण त्यानंतर त्यामुळे जी परिस्थिती निर्माण होईल राजकारणामध्ये ती कशी निपटायची? मग आता अजितदादा काकासोबत बसल्यानंतर महायुती सरकारचं काय? महायुती सरकारमध्ये अजितदादा राहणार आहेत का? आणि शरद पवार कुठं राहणार आहेत? शरद पवार
शरद पवार वेगळी राष्ट्रवादी त्यांची जी आहे तशी चालू ठेवणार आहेत का, की दोन्ही राष्ट्रवादीचं मिलन होणार आहे आणि एक राष्ट्रवादी राहणार आहे? आई पेच आहेच. दोन राष्ट्रवादी राहणार आहेत की एक राष्ट्रवादी राहणार आहे, की दोन राष्ट्रवादी वेगवेगळे राहतील आणि शरद पवारही आहेत त्याच राष्ट्रवादीत राहतील आणि माझीच राष्ट्रवादी खरी म्हणून भांडतही राहतील पुतण्याशी? नेमकं परिस्थिती कशी राहणार आहे? म्हणजे दोन्ही तबल्यावर शरद पवार किंवा अजितदादा हे हात ठेवू शकणार नाही. त्यांना कोणताही एक तबला घ्यावा लागेल. म्हणजे मग शरद पवारांना फडणवीस किंवा भाजप जवळ घेईल का? प्रश्न तोच आहे की शरद पवारांना संपवायचं आहे भाजपला संपवण्यासाठी, भाजपची म्हणजे शरद पवारांची शक्ती कमी करण्यासाठी भाजपने अजितदादांना सोबत घेतलं आहे. आता अजितदादाबद्दल भाजपला एकदम प्रेम आलं अशातला भाग नाही. 3 वर्षापूर्वी अजितदादांना जवळ जे घेतलं, उपमुख्यमंत्री पद दिलं, त्यांचे 8 मंत्री घेतले. त्याच्यामागे राजकारण हे आहे की भाजपला शरद पवारांना संपवायचं आहे. शरद पवारांची ताकद खच्ची करायची. शरद पवार 80 वर्षांचे आहेत, 85 आहेत. या वयातही राजकारणावर त्यांची पकड आहे. होत्याचं नाहीसं करू शकतात, होत्याचं नव्हतं करू शकतात शरद पवार. ही जी त्यांची ताकद आहे, ती ताकद भाजपला संपवायची आहे. शरद पवारांची उपद्रव शक्ती, त्यांचं राजकीय मूल्य, उपद्रव मूल्य आजही महाराष्ट्रात आहे आणि ते भाजपला खटकते आहे. एकदा शरद पवारांना संपवलं की मग अजितदादांना संपवायसाठी भाजपला वेळ लागणार नाही. पण अजितदादा हा त्यांचा महत्त्वाचा कटा आहे भाजपचा. त्यांना जर लंगडं करायचं असेल तर अजितदादांना जवळ घ्यायचं, असा हा फॉर्म्युला होता. आणि सध्या आहेत 3 वर्षापासून अजितदादा आपल्याकडे आहेत. पण आता काकानेच हा डाव उलटवला आहे. काका आले आहेत पुतण्याकडे, दोघे एकत्र बसत आहेत. मग एकत्र बसल्यानंतर भाजप त्यांच्याशी कसं वागणार आहे? अजितदादांना मंत्रिमंडळात ठेवणार आहेत का? अजितदादा मंत्रिमंडळात राहिले तर शरद पवार बाहेर राहून आपल्या लोकांची कामं, जे सरकार दरबारी अडकून पडली आहेत, ती कामं क्लिअर करून घेऊ शकतात. म्हणजे बाहेर राहून महायुती सरकारमध्ये आपली कामं शरद पवार पुतण्याकरवी करून घेऊ शकतात आरामात. ना हिंग लगेगी ना फटकरी फिटकरी, कोणाला कळणारी नाही. अजितदादांची फाईल क्लिअर. म्हणजे हव्या त्या फाईल्स अजितदादा क्लिअर करतील शरद पवारांच्या. मग हे भाजप हे खपवून घेणार आहे का? किंवा असंही होऊ शकते, दोन्ही काका पुतणे एकत्र आले तर काका NDA जॉईन करतील. NDA त्यांची कन्या ज्या खासदार आहेत सध्या, सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद दिलं जाईल. त्यामुळे काका प्रसन्न होतील. इकडे काकांची राज्यसभेची मुदत एप्रिलमध्ये संपते, येत्या एप्रिलमध्ये. पुन्हा राज्यसभेवर जायचं असेल काकाला तर पुतण्याची मदत लागेल, पुतण्याचे आमदार लागतील. आमदार सध्या शरद पवारांकडे आमदार नाहीत, पुरेसे आमदार नाहीत राज्यसभेवर निवडून जाण्यापुरते. त्यामुळे NDA जॉईन करणं हा प्रॅक्टिकल फायद्यात राहणारा मार्ग अजितदादा आणि शरद पवारांसाठी राहू शकतो. पण काय पुढं काय होणार काय? म्हणजे शरद पवारांनी अजून आपले पत्ते उघडे केलेले नाहीत. शरद पवार काय गेम खेळणार?
पुरीला मंत्रिमंडळात पाठवणार का दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात, आणि त्यामार्फत आपल्या स्वतःचं राज्यसभा मुदत वाढवून एप्रिलमध्ये संपते आहे, पुन्हा निवडणूक होईल राज्यसभेसाठी. तेव्हा शरद पवारांना आमदार लागणार आहे. ते आमदार देणार कोण? ते आमदार पाहिजे असतील तर अजितदादा देऊ शकतात किंवा महायुती लढवू शकते, त्यांना उभं करू शकते. राजकारणात काही होऊ शकते. पण शरद पवार कोणाला समजले आहेत? शरद पवार कुठं जातील, कुठं कोणासोबत बसतील, की संन्यास घेतील? काही होऊ शकते. काय शरद पवारच्या डोक्यात काय असेल, तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.